महाराष्ट्रातील लोकसभेचे 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण जिंकणार कोण हारणार याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आणि प्रत्येकजण आपापला अंदाज व्यक्त करत आहे। असाच एक अंदाज घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहे। तर चला बघूया तुमच्या मतदारसंघात कोण विजय होणार। पहिला मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघ। या लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे यांच्यात थेट लढत झाली। या निवडणुकीत नितीन गडकरी हे आघाडीवर असणार आहे। त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून अशोक नेते तर काँग्रेसकडून नामदेव किरसाण यांच्यात थेट लढत होती। यांच्या लढतीत काँग्रेसचे नामदेव किरसाण हे आघाडीवर असणार आहे। तर पुढील मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात भाजपचे सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत झाली। या लढतीत प्रतिभा धानोरकर या आघाडीवर असणार आहे। यानंतर बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पंकजा मुंडे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या लढतीत पंकजा मुंडे आघाडीवर असतील। रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून सुनील तटकरे विरुद्ध ठाकरे गटाकडून अनंत गीते अशी लढत होती। या लढतीत अनंत गीते हे विजयी होतील। बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात होत्या। बारामतीत अत्यंत अटीतटीची लढत झाली, पण या लढतीत सुप्रिया सुळे या आघाडीवर असतील। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत विरुद्ध भाजपकडून नारायण राणे अशी लढत झाली। या लढतीत विनायक राऊत हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांच्यात थेट लढत झाली। या लढतीत निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे विजयी होतील। शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते। या लढतीत अमोल कोल्हे हे विजयी होतील। कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यात लढत झाली। या लढतीत वैशाली दरेकर या विजयी होणार आहे। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे आणि शिवसेना शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत झाली। या लढतीत राजन विचारे हे विजयी होतील। अशा प्रकारे या 11 मतदारसंघात अटीतटीची लढत होणार आहे। हा होता आमच्या चॅनलने सखोल अभ्यास करून घेतलेला अंदाज। तुमच्या मते अजून कोणकोणत्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराचा विजय होऊ शकतो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच आमचं विश्व विचार हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।